हाय गाईज, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन चॅनेलवर. तर आज आपण बनवणार आहे कलाकंद. तर हे फुल फॅट 1 लिटर दूध घेतलेलं आहे. ते आता आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे. मग ते आपण काढून त्याचं कलाकंद बनवणार आहे. तर चला, आता उकळी आलेली आहे, आपण काढून घेऊया. आता आपण हे दूध काढून घेऊया. लिंबाचा रस किंवा व्हिनेगर घालायचं आणि ते असं ढवळून घ्यायचं हळूहळू. ते हळूहळू दूध फाटायला थोडा 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 लिंबाचा रस किंवा व्हिनेगर असलं तर व्हिनेगर घाला आणि हळूहळू त्याला असं हलवून घ्यायचं. त्याचं पनीर तयार होतं. हे असं कर चालू. तर आता आपलं हे दूध बघा तयार आहे पनीर. तर आता आपण हे गाळून घेऊया आणि ह्याला स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घेऊया. आता बघा आपण हे पूर्ण पनीर एका चाळणी किंवा गाळणी असं ठेवून पूर्ण निथळून घ्यायचं. तर बघा आता हे पूर्ण ह्यातलं पाणी निथळून स्वच्छ पाण्याने एकदा ह्यात काय असलं लिंबाचा रस किंवा व्हिनेगर ते पूर्ण आंबटपणा निघून जाईल. आता हे स्वच्छ धुवून नितळ ठेवून 10-15 मिनिटं आता आपण हे बांधून ठेवूया. आता पहा आपलं हे दूध फोडलेलं तयार आहे. तर आता आपण ह्याचं हा हाताचा पंजा असतो ना, ह्याच्याने आपण हे चांगलं मळून घ्यायचं. थोडं थोडं घ्यायचं. असं थोडं थोडं घ्यायचं आणि हाताच्या पंजाच्या हे चांगलं मळून घ्यायचं. असं चांगलं हे करून पाणी ह्यातलं पूर्णपणे काढलेलं आहे. तर आता हे मी सगळं मळून घेते, मग तुम्हाला पुढे सांगते. आता बघा ही साखर घेतलेली आहे, पिठी साखर. आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता बघा ह्याच्यात आपण साखर मिक्स केलेली आहे आणि साखर मिक्स करून आता हे कढईत ठेवलं आहे आणि मंद गॅसवर हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे, हलवून घ्यायचं आहे. आणि टाकायच्या आधी कढई गरम करून नाही घ्यायची,
जेव्हा कढई थंड असते त्यावेळेसच त्या कढईमध्ये हे टाकून घ्यायचं, मग गॅसवर ते ठेवायचं आणि पूर्ण मंद गॅसवर हे परतून घ्यायचं. हे सोडून कुठंही जायचं नाही, इथेच हे असं ढवळत राहायचं. तर चला आता आपण हे मिक्स करून घेऊ. आता बघा हे पूर्णपणे आपण साखर मिक्स करून परतून घेतलेलं आहे. याला तेल सुटलेलं आहे. तर आता आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे. आता आपण हे थंड करून घेऊ आणि मग ह्याची गार्निशिंग करू.